आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 957 यावर निरूपण पाहणार आहोत. आचरती कर्मे ते ते कळे धर्माधर्मे, ते ते कळे धर्माधर्मे. खेळे गवळी आसवे, करीती त्याचे सहावे, करीती त्याचे सहावे. यज्ञमुखे घास, मंत्र पूजेसी उदास, मंत्र पूजेसी उदास. तुका मने चोरी, योगिया ही सवे करी, योगिया ही सवे करी. खेळे गवळी आसवे, करीती त्याचे सहावे, करीती त्याचे सहावे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, आचरती कर्मे ते ते कळे धर्माधर्मे. कारण शास्त्रानं 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत. आता 3.5 मुहूर्त कोणते कोणते आहेत? कारण गुढीपाडवा हे पहिलं मुहूर्त आहे, दुसरं अक्षय तृतीया आहे, तिसरं विजयादशमी आहे आणि अर्ध जे मुहूर्त आहे ते बलिप्रतिपदा म्हणजे दिपावळीमधला जो पाडवा आहे. अशी शास्त्रानं 3.5 मुहूर्त या जगामध्ये सांगितलेले आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये हे 3.5 मुहूर्त पाहूनच आपण कोणतं मोठं कार्य करायचं असेल किंवा लग्नाची तिथी ठरवायची असेल, मोठ्या धंद्याची सुरुवात करायची असेल किंवा एखाद्याला बांधकाम करायचं असेल, शेत घ्यायचं असेल, तर आपण काय करतो? त्या 3.5 मुहूर्तापैकी शास्त्रानं जे सांगितलेलं आहे, कारण आचरती कर्मे ते ते कळे धर्माधर्मे. मग त्या आपल्या जीवनामध्ये शास्त्रानं सांगितलेलं आहे, धर्मानं जे सांगितलेले आहे त्या धर्माच्या सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्या मुहूर्ताचं, कारण आपलं शुभ कार्य आपल्या जीवनामध्ये करीत असतो. उदाहरणार्थ घर बांधकाम मला करायचं आहे किंवा मला धंद्याचं उद्घाटन करायचं आहे, तर मी काय करतो? शास्त्रानं सांगितलेल्या, धर्मानं सांगितलेल्या नीतीप्रमाणे माझ्या जीवनामध्ये पूर्ण शिदा सामुग्री बामण बोलून, कारण जसं सांगितलं तसं तंतोतंत माझ्या जीवनामध्ये त्याचं धर्माचं शास्त्राचं पालन करून ते कार्य माझ्या जीवनामध्ये मी संपन्न करतो. आता महाराज सांगतात, तुमच्या जीवनामध्ये हे कार्य धर्माचं आचरण मुहूर्त हे पाहून 3.5 मुहूर्त चांगले आहेत. हे सगळं जरी चांगलं असलं तुमच्या जीवनामध्ये, कार्याला तुमच्या जीवनामध्ये जरी तुम्ही सुरुवात केली असेल, त्या कार्यामधून तुम्हाला आता एखाद्याला धंदा टाकला त्याच्यामधून लाभ व्हावा वाटतं किंवा लग्न जमलं आहे त्यांचा संसार सुखी व्हावा, घर बांधले तर चांगलं घरामध्ये समाधान मिळावं, असं त्या प्रत्येक कार्यामधून आपण त्या भगवंताची किंवा त्या शास्त्राची जी सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे पूजा करतो, त्या भगवंताला आराधना करतो, त्या भगवंताला अन्नदान वस्त्रदान आणि धनदान हे सर्व आपण त्या कार्यामध्ये आपल्या जीवनामध्ये करीत राहतो. मात्र त्याच्यामधून नंतर तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल किंवा दुःख मिळेल हे काही सांगता येत नाही. कारण ते कशावर ठरलेलं आहे? भगवंताची आपल्यावर कृपा आहे किंवा नाही याच्यावर ते सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये अवलंबून असतं. फक्त आपण आचरती कर्मे ते ते कळे धर्माधर्मे, फक्त धर्माचं आचरण करून कर्म केलं आणि त्याचं पालन करून ते सुरुवात केली म्हणजे तो भगवंत आपल्याला सहाय्य आहे असं म्हणता येत नाही, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, खेळे गवळी आसवे, करीती त्याचे सहावे, करीती त्याचे सहावे. आता इथं महाराजांनी सांगितलं की तुम्ही शास्त्राचं सांगितल्याप्रमाणे मुहूर्त पाहून तुमच्या कार्याला, कोणतं तुमचं जे सत्कार्य आहे त्या कार्याला तुम्ही सुरुवात केली, तुम्ही त्या भगवंताची कृपा आहे. आमच्यासारखा किंवा जो ब्राह्मण बोलीला असतो तो म्हणतो आपण शास्त्राच्या विधीप्रमाणे पूर्ण कार्य पार पडलेलं आहे, आता यश तुमच्या पाठीमागं राहणार आहे.
पण महाराज सांगतात की हे फक्त तुमच्या जीवनामध्ये देखावा झाला. तुम्ही हे जगाला दाखविण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये हे केलेला देखावा आहे. कारण तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव आहे का नाही त्या भगवंताला कळत असतो. म्हणून महाराज सांगतात की गवळी याची सवे करीती त्याची सहावी. कारण तो भगवान कसा आहे, तुमची भक्ती तुमचा भाव पाहून तुमच्याकडे येत असतो. ते गवळ्याचे पोरं इथं महाराजांनी उदाहरण दिले. ते गवळ्याचे पोरं कसं आहे, ते अडाणी आहेत, ते शिकलेले नाहीत, अनपढ आहेत, ते गायी राखणारे आहेत. त्यांना शास्त्र मुहूर्त कसं कर्म करावं याचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये नाही. मात्र त्यांनी कोणतंही कर्म त्यांच्या जीवनामध्ये आरंभ केला असलं तरी तो भगवान काय करतो, त्यांच्या कर्माला तो सहाय्य करीत असतो. तो भगवान नुसतं सहाय्य करून त्यांच्या जीवनामध्ये राहत नाही. कारण ते जे करतील ते त्या गवळ्याच्या पोराला करू लागतो. तो भगवान नुसतं करू लागतोच नाही, तर महाराज सांगतात की त्यांच्यासोबत तो भोजनही करतो. नुसतं भोजनच करतो नाही, त्या गवळ्याच्या पोराचं तो उष्टही खातो. म्हणजे त्या भगवंताला फक्त प्रेम लागतं, तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो. तो अंतःकरणातलं प्रेम आणि भावच तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये पाहत असतो. असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, यज्ञे मुखे घास मंत्र पूजेसी उदास, मंत्र पूजेसी उदास. आता जुन्या काळामध्ये मोठे तपस्वी त्यांच्या जीवनामध्ये यज्ञ करीत होते आणि त्या यज्ञामध्ये मोठे मंत्र उच्चार करून पूजेची आहुती त्या भगवंताला देत होते. आजकाल ते मोठे ऋषी मुनी काही राहिलीच नाही. जरी असले तर ते कारण हिमालयामध्ये असतील, पण सध्या या जगामध्ये जे आहेत ते मोठमोठे महाराज, मोठमोठे त्याला संत महंत, त्यांच्या जीवनामध्ये पदव्या लावलेल्या ज्ञानी पंडित. मग हे लोक आजकाल या जगामध्ये काय चाललेलं आहे, तर ते मोठमोठे सप्ते, भागवत कथा असेल, रामकथा असेल, मोठा भागवती सप्ताह असेल, मग त्या सप्त्याला मग एखादा मंत्री बोलवतात, रिबीन काटून त्या सप्त्याची सुरुवात करतात. आणि हे सुरुवात करून तिथं मोठमोठे पंडित, शास्त्रीय पंडित बोलून मंत्राचं पठण तिथं केलं जातं. आणि ते पठण करून ते कार्याची सुरुवात करून त्या भगवंताला घास घालण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात. ते प्रयत्न मात्र तो भगवंत त्या घासाकडे डुकूनही पाहत नाही. कारण का पाहत नाही, त्यांच्या अंतःकरणामध्ये खरी भक्ती नाही, त्यांच्या अंतःकरणामध्ये खरा भाव नाही. म्हणून ते यज्ञ मोठमोठी कार्य करतात, सप्ताह मोठा आपल्या जीवनामध्ये करतात. त्याच्याबद्दल भगवान महाराज सांगतात की तो उदास असतो. त्यांच्या मंत्र पूजा विधीला तो भगवंत कसा असतो, उदास. म्हणजे त्याला ते मान्य नाही त्या भगवंताला. आणि मान्य नसतानाच या जगामध्ये मोठमोठ्या कथा, मोठमोठे सप्ते आपल्या जीवनामध्ये करीत असतो. लाखो कोट्यावधी लोक तिथं जमा होतात. कोट्यावधी रुपयाचं तिथं म्हणजे आर्थिक मदत लोक सहाय्य करतात. अन्नदान त्या ठिकाणी होतं. मात्र त्याबद्दल भगवंत उदास असतो. कारण ते करणारे जे लोक आहेत, कथा करणारे लोक, ते अन्नदान करणारे लोक, त्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नाही, शुद्ध भगवंताबद्दल प्रेम नसल्यामुळं तो भगवान उदास आहे. तो भगवान त्या गवळ्याच्या घरी म्हणजे तो तिथं न बोलविता तो जात असतो, त्यांचं उष्ट खात असतो. असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे चोरी योगिया ही सवे करी, योगिया ही सवे करी. आता तो भगवान चोरी करतो. आता जो जगाचा मालक आहे तो चोरी करतो. आता कोट्यावधी लोक त्या भगवंताला कोट्यावधी रुपये खर्च करून मोठमोठे सप्ते कीर्तन त्या भगवंताला बोलवितात. मात्र हा त्या गवळणीच्या घरी बळच जाऊन चोरी करतो. आता चोरी करण्याचं कारण काय असेल,
कारण त्यांचा भाव, त्यांची भक्ती पाहून त्या भगवंताला त्यांच्या घरची चोरी करावी वाटते. आणि इथं मोठमोठ्या कथा आहेत, मोठमोठे सप्ते आहेत, तिकडं मग तर तो भगवान तो डुकून त्यांच्या जीवनामध्ये पाहत नाही. महाराज म्हणतात की योगी याचीही सवे करी, कारण तुका म्हणे चोरी योगी याही सवे करी. आता या जगामध्ये जे मोठे योगी लोक आहेत, आता योगी लोक कसं आहे त्यांच्या जीवनामध्ये ते स्वतःच्या बळावर, कारण त्यांना समाधी त्यांच्या जीवनामध्ये येते आणि मग ते समाधीच्या योगाने ते काय करतात, ज्यावेळेस त्यांना काळ न्यायला आलेला असतो त्यावेळेस ते काळाला ठकवितात. कारण ते ब्रह्मरंधामध्ये आपला आत्मा निघून तो काळ येऊन पाहतो, तो हे दंड मेलेलं दिसतो, काळ वापस जातो, काळाला ठकवितात. असं 1000 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये ते जगत असतात, राहत असतात, हे काळाला ठकवितात. पण त्या भगवंताला ठकवू शकतात का? त्या भगवंताला ठकवू शकत नाहीत, भगवंतच त्यांना ठकवित असतो. महाराज सांगतात की त्यांनी कितीही ध्यानपूर्वक त्या भगवंताचा साधना केली, प्रयत्न केला, मंत्र जप त्यांच्या जीवनामध्ये केला असला, त्यांना समाधी सुख, त्यांना आयुष्य कितीही दिवस त्यांच्या जीवनामध्ये भोगता येईल, मात्र तो भगवंत त्यांच्या ध्यानामध्ये जात नाही, त्यांच्या स्वप्नामध्ये जात नाही, त्यांना दर्शनही देत नाही. मात्र तो गवळ्याच्या पोरासोबत खेळतो, गवळ्याच्या पोराचं उष्ट खातो, त्या गवळणीच्या घरची चोरी करतो. याचं कारण का आहे? तर कारण एवढंच आहे की त्यांचा भाव, त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम पाहून तो भगवंत त्या गवळ्याच्या घरची चोरी करतो, त्या गवळ्यासोबत राहतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताला फक्त भाव पाहिजे, भगवंतावर आपलं प्रेम पाहिजे, हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे. या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम, बोला पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.